धन्यवाद सर. धन्यवाद सर. अफाट अशा मैदानी तू येशी वेळोवेळी, डाव तुझा येताची तू जमविशी आपुली खेळी. काळ करी बघ गोलंदाजी, संकट चेंडू फेकी, चहो बाजू तव झेल घ्यावया, जो तो फासा टाकी. मागे चपला यष्टी रक्षक, तुझा उधळण्या डाव, या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुझला धाव. चतुर आणि सावध जो तोच इथे रंगला, जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला, हुकला तो संपला. धन्यवाद. श्रीदेव गजानन, श्रीदेव आदिनाथ यांच्या चरणी नतमस्तक होतो. आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतो आणि सर्वांना घेऊन जातो पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेनं. शेवटच्या षटकात आतषबाजी बघायला मिळाली षटकारांची आणि जवळजवळ 33 धावा, म्हणजे 5 चेंडूवर 5 षटकार, 3 स्वैर चेंडू, अशी आक्रमक खेळी बघायला मिळाली. आणि यानंतर मात्र आपण पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेनं जातोय. गांजेश्वरी इंडियन्स संघानं 95 धावा बनवल्या आणि जवळजवळ 96 धावांचं लक्ष ठेवलंय ते म्हणजे साईतेज वॉरियर्स संघासमोर. खरोखरच वाखाणण्याजोगी फलंदाजी होती शेवटच्या षटकात. अशीच काहीशी फलंदाजी प्रत्येक शेवटच्या षटकामध्ये आवश्यक असते. आणि इथं मात्र चोख प्रत्युत्तर, पहिल्या चेंडूवर षटकार आणि पुन्हा एकदा तिसऱ्या चेंडूवर देखील फटका षटकारासाठी मारला गेला. 2 उत्तुंग षटकार या इनिंग मध्ये बघायला मिळत आहेत. पहिलं षटक 96 धावा पार करण्याचा मनसुबा घेऊन उतरलेली साईतेज वॉरियर्स आता मात्र मागे हटते की काय हे बघणं उत्सुकाचं ठरेल. दरम्यान सगुडीत मात्र थोडासा दबावाखाली 2 षटकार खेचल्यानंतर थोडासा लाईन भटकतोय. पंचांकडून स्वैर घोषित केला जातोय आणि रत्नाकर पुन्हा एकदा त्याच जोमानं त्याच लाईनवर आपली फलंदाजी करण्याचा प्रयत्न करेल. दरम्यान बँग बँग उसगाव संघानं नाणेफेक जिंकली आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. इथं मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू फळीचा फारसा संपर्क नाही, परंतु चेंडू लागला कुठं याला महत्व नाही, चेंडू सीमा पार झाला याला महत्व. कारण निश्चित स्वरूपाच्या 4 धावा इथं मात्र खात्यात टाकून जातय साईतेज वॉरियर्स संघाच्या. आणि धावसंख्येत बदल होतोय ती म्हणजे धावसंख्या पोचते बिनगडी बाद 17 धावा. साईतेज वॉरियर्स संघ 96 धावांचा पाठलाग करताना. इथं मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, थोडीशी गती कमी केली होती आणि निश्चितच गोलंदाज यशस्वी ठरतोय. दरम्यान पहिल्या षटकाची सांगता होते. पहिल्या षटकाच्या सांगतेनंतर 2 षटकार आणि 1 चौकाराच्या मदतीनं धावसंख्या पोचते ती बिनगडी बाद 17 धावा. 96 धावांचा पाठलाग करताना साईतेज वॉरियर्स संघ. खरोखरच वाखाणण्याजोगं आयोजन, ऑर्गनायझेशन, उसगाव प्रीमियर लीग 2020 पर्व पहिलं. खरोखरच कौतुक करावं तेवढं
थोडं आणि खरोखरच उसगाव प्रीमियर लीगच्या आयोजकांचे खूप खूप आभार मानतो माझ्यासारख्या नवख्या समालोचकाला एक समालोचनाची संधी दिली। दरम्यान पुन्हा एकदा वळतोय मैदानाच्या दिशेनं वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय फलंदाज गोलंदाज। इथं मात्र मोठा फटका चेंडू जातोय सीमा पार पहिल्या चेंडूवर षटकार खेचण्यात यश मिळते ते म्हणजे केदार या फलंदाजाला। धावसंख्येत 6 धावांनी भर पडते धावसंख्या पोहोचते बिना गड्याच्या मोबदल्यात 23 धावा। आता मात्र सुरेख चेंडू इथं मात्र चेंडू जातोय निर्धाव चेंडू पळीचा संपर्क नाही चेंडू बॅटला हवा देत विसावतोय तो यष्टी रक्षकाच्या हातात। दरम्यान पुन्हा एकदा त्याच लाईनवर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न असेल गोलंदाज जयेशचा। सुरेख पद्धतीचा चेंडू सरळ बॅटने खेळून काढलेला आणि इथं मात्र थोडस क्षेत्ररक्षण गचाळ होतय चेंडू सीमा पार करतोय धावसंख्येत निश्चितच 4 धावांनी बदल होतोय धावसंख्या पोहोचते ती म्हणजे बिनगडी बाद 27 धावा। पुन्हा एकदा जयेश ऑन द मार्क मोठा फटका पुन्हा एकदा उत्तुंग असा फटका गगनाला गवसणी घालतोय न घालतोय तोपर्यंत सीमा पार करतोय चेंडू केदार याची उत्कृष्ट अशी खेळी बघायला मिळते। 96 धावांचा पाठलाग करताना साई तेज वॉरियर्स सुद्धा संघ सांगू इच्छितोय की आम्ही सुद्धा मोठे फटके खेळण्यात माहीर आहोत आणि 96 धावा निश्चितच पार करण्याचा प्रयत्न करू। इथं मात्र सरळ बॅटने खेळून काढण्याचा प्रयत्न गॅप मध्ये चेंडू ढकलला होता। इथं मात्र जोपर्यंत परतीची फेक येते एक धाव निश्चित स्वरूपाची धाव संख्येत भर टाकून जाते धावसंख्या पोहोचते बिना गड्याच्या मोबदल्यात 28 धावा 34 धावा सॉरी। इथं मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न रत्नाकर थोडासा हुकला जातोय आणि इथं आणखी एका चांगल्या चेंडूची सांगता एका चांगल्या षटकाची सांगता पुन्हा एकदा दुसऱ्या षटकात देखील 2 षटकार आणि 1 चौकाराच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 34 धावा बिनगडी बाद 34 धावा। साई तेज वॉरियर संघ 96 धावांचा पाठलाग करतो की काय की गांजेश्वर इंडियन्स संघ 96 धावा रोखण्यात यशस्वी ठरतोय बघणं औत्सुक्याचं ठरेल। उसगाव प्रीमियर लीग 2020 पर्व पहिलं आणि या दुसऱ्या दिवसातील दुसरा सामना प्रगतीपथावर गांजेश्वर इंडियन्स वर्सेस साई तेज वॉरियर्स। दरम्यान 18 चेंडूत 62 धावांची आवश्यकता। सुरेख फटका आणि इथं मात्र तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण देखील जोपर्यंत चेंडू अडवला जातोय परतीची फेक येते तोपर्यंत 1 धाव निश्चित स्वरूपाची दोन्ही फलंदाजांकडून पूर्ण केली जाते। दरम्यान एका धावेच्या मदतीने धावसंख्येत भर पडते धावसंख्या पोहोचते ती 35 धावा। इथं मात्र सुरेख फटका चेंडू जातोय सीमा पार रत्नाकर याच्या बॅट मधून निघालेला एक खणखणीत षटकार धावसंख्या पोहोचते बिनगडी बाद 41 धावा। 96 धावांचा पाठलाग करताना गांजेश्वर इंडियन्स विरुद्ध साई तेज वॉरियर्स संघाच्या। इथं मात्र थोडासा पावलांचा वापर पावलांची हालचाल झाली इथं मात्र
बॅट वेळेतच चेंडू पर्यंत पोहोचली आणि चेंडू वेळेतच सीमा पार झाला आणि निश्चितच 4 धावांची भर टाकून गेला. धावसंख्येत बदल होतोय. बिनगडी बाद 45 धावा. 96 धावांचा पाठलाग करताना सुरेख अशी सुरुवात म्हणावी लागेल साई तेज वॉरियर संघाची. दरम्यान पुन्हा एकदा सुनील आपल्या गोलंदाजीत सुधारणा करण्याचा प्रयत्न करेल. सुरेख फटका. इथं मात्र गोलंदाज तोच, चेंडू तोच, फलंदाज तोच आणि निकालही तोच. पुन्हा एकदा रत्नाकरच्या बॅट मधून निघालेला खणखणीत फटका जातोय सीमा पार. षटकार. आणि निश्चितच 6 धावांनी धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या पोचते बिनगडी बाद 51 धावा. 96 धावांचा पाठलाग करण्यासाठी साई तेज वॉरियर संघ कंबर कसून मैदानात उतरलाय आणि बघणं औत्सुक्याचं ठरेल 96 धावा पार करतो की नाही, की गांजेश्वरी इंडियन संघ 96 धावा रोखण्यात यशस्वी ठरतोय. दरम्यान पुन्हा एकदा ऑन दी मार्क सुनील. इथं मात्र थोडासा दबावाखाली जातोय. पंचांकडून स्वैर घोषित केला जातोय. लाईन भटकली जाते सुनील या गोलंदाजाकडून आणि निश्चितच धावसंख्येत बदल होते. धावसंख्या पोचते बिनगडी बाद 52 धावा. आता मात्र बॅक ऑफ द हँड चेंडू टाकण्याचा प्रयत्न इथं मात्र सफल होतोय आणि रत्नाकरला आता मात्र पॅव्हेलियनचा रस्ता धरावा लागतोय. सुनील याची सुरेख अशी खेळी सुनीलच्या जाळ्यात फसला गेला रत्नाकर. बॅक ऑफ द हँड चेंडू टाकण्याचा यशस्वी प्रयत्न सुनील याच्याकडून आणि उत्कृष्ट असा झेल मात्र बघायला मिळाला सर्व प्रेक्षकांना. पहिला धक्का बसतोय रत्नाकरच्या रूपामध्ये. 1 गडी बाद 52 अशी धावा साई तेज वॉरियर संघाची. 96 धावांचा पाठलाग करताना गांजेश्वरी इंडियन संघाविरुद्ध आणि उत्कृष्ट अशी समायोचित आक्रमक खेळी म्हणावी लागेल रत्नाकर याची. तब्बल 32 धावा रत्नाकर. दरम्यान रत्नाकरची आणि दरम्यान रत्नाकरची जागा घेण्यासाठी येतोय तो म्हणजे गौरीश. मोठा पटका. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि निश्चितच दरम्यान 3 षटकांच्या सांगतेनंतर धावसंख्या पोहोचते 2 गडी बाद 52 धावा. 52 लॉस ऑफ 2 विकेट. दरम्यान 12 चेंडू आणि 44 धावांची आवश्यकता. 44 रन्स विन इन 2 ओव्हर्स. दरम्यान बघणं औत्सुक्याचं ठरेल. इथं मात्र पहिला चेंडू सीमा पार धाडण्यात यश मिळतंय. केदार इथं मात्र आपली आक्रमक खेळी 2 गडी बाद झाल्यानंतर देखील तशाच पद्धतीनं चालू ठेवतोय. 44 धावा 2 षटकांमध्ये आवश्यक होत्या. 6 धावा कमी होत आहेत आणि इथं मात्र 11 चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. थोडासा
मिस टाइम होतोय, परंतु एक धाव निश्चित स्वरूपाची धावसंख्येत भर टाकून जाते. जिंकण्यासाठी आता मात्र 10 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता. इथं मात्र मोठा फटका, चेंडू खाली क्षेत्ररक्षक इथं मात्र मोठी चूक करतोय. जयेशचा मात्र झेल सोडला जातोय. एका धावेने धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या पोचते ती 2 गडी बाद 60 धावा. पुन्हा एकदा स्ट्राइक वर केदार. इथं मात्र दबावाखाली गोलंदाज गौरेश थोडासा लाईन भटकतोय. पंचांकडून स्वैर घोषित केला जातोय. एका धावेने धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या पोहोचते ती 2 गड्यांच्या मोबदल्यात 61 धावा. सुरेख पटका सरळ बॅटने खेळून काढलेला. एक धाव निश्चित स्वरूपाची आणि दुसऱ्या धावेसाठी निश्चितच एका धावेवर समाधान मानावे लागेल. एका धावेने धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या पोहोचते ती 2 गड्यांच्या मोबदल्यात 62 धावा. जिंकण्यासाठी अजूनही 34 धावांची आवश्यकता. इथं मात्र मोठा फटका. जयेश याच कामासाठी त्याला कर्णधाराकडून मैदानात पाठवलं गेलं होतं. क्लीन हिट लगावण्यात माहीर जयेश इथं मात्र एक षटकार ठोकतोय आपल्या संघासाठी. 6 धावांनी धावसंख्येत बदल करतोय. धावसंख्या पोचते ती 68 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यात साई तेज वॉरियर संघ पुन्हा एकदा गोलंदाज तोच, चेंडू तोच, फलंदाज तोच आणि निकालही तोच. खणखणीत फटका पुन्हा एकदा जयेशच्या बॅट मधून निघतोय. चेंडू सीमा पार होतोय आणि 7 धावांनी धावसंख्येत भर टाकून जातोय. धावसंख्या पोचते 2 गड्यांच्या मोबदल्यात 74 धावा आणि जिंकण्यासाठी 1 षटक आणि 22 धावांची आवश्यकता. 6 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. खरोखरच रोमांचक स्थितीत पोचलेला सामना कोणाच्या बाजूने झुकतोय हे बघणं औत्सुक्याचं निश्चितच ठरेल. सलामीला आलेला केदार आता मात्र स्ट्राइक एंडवर दिसतोय. आक्रमक खेळी ज्यानं पहिल्या चेंडू पासूनच चालू ठेवली तो केदार आता मात्र गोलंदाज दिलीप समोर 22 धावा जमवतोय की दिलीप 22 धावा रोखण्यात यशस्वी ठरतोय. बघण्यासाठी सर्व रसिक प्रेक्षक आतुर झालेले. दरम्यान पहिला चेंडू. इथं मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि आता मात्र रनआउटची संधी होती. नजर हटी, दुर्घटना घटी असं काहीस चित्र मात्र मैदानावर बघायला मिळतंय. स्वैरसा चेंडू आणि धावून काढलेल्या 3 धावा म्हणजे धावसंख्या पोचते 4 धावांच्या मदतीनं 78 धावा आणि जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. इथं मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पळीचा तेवढासा संपर्क नाही. 1 धावलीची स्वरूपाची धावसंख्येत भर टाकून जाते आणि आता मात्र 5 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. 5 चेंडू 17 धावांची आवश्यकता.
इथं मात्र शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू भिरकावून दिलाय केदार याच्या बॅटने. चेंडू जातोय सीमा पार, षटकार. दरम्यान 6 धावांनी धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पोहोचते 2 गड्यांच्या मोबदल्यात 84 धावा. इथं मात्र सुरेख चेंडू केदार इथं मात्र फसला जातोय. चेंडू बॅटची कड घेतोय न घेतोय तोच विसावतोय क्षेत्र यष्टीरक्षकाच्या हातात आणि आता मात्र केदारला तंबूचा रस्ता धरावा लागतोय. थोडासा पुन्हा एकदा साई तेज वॉरियर संघाच्या गोटात हालचाल दिसू लागली. थोडीशी कर्णधाराच्या डोक्यावर चिंता वाढू लागली. परंतु केदारची जागा घेण्यासाठी मैदानात उतरतोय फलंदाज मनीष. आता मात्र केदारची भूमिका पूर्ण करतो की नाही याकडे सर्वांचं लक्ष. साई तेज वॉरियर संघ 96 धावा पार करतोय का गांजेश्वरी इंडियन संघ 96 धावा रोखतोय बघणं औत्सुक्याचं. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. नो मॅच लँड मध्ये चेंडू पडतोय. चेंडू टप्पा घेतल्यानंतर थोडीशी करवट बदलतोय. एका धावेनं निश्चितच धावसंख्येत बदल होते. धावसंख्या पोहोचते ती 85 धावा आणि जिंकण्यासाठी 2 चेंडू 11 धावांची आवश्यकता. 2 चेंडू आणि 2 षटकार. निश्चितच साई तेज वॉरियर संघाला सुरेख पद्धतीचा चेंडू. खरोखरच तारीफ करण्याजोगा चेंडू. ब्लॉक होल मध्ये यॉर्कर पद्धतीचा चेंडू. जयेश मात्र हा चेंडू हेलिकॉप्टर करू शकला नाही आणि निश्चितच थोड्या वेळासाठी सामना झुकला जातोय गांजेश्वरी इंडियन संघाकडे. परंतु अजूनही 1 चेंडू शिल्लक. सुरेख फटका. इथं मात्र शेवटच्या चेंडूवर षटकार जरूर आला परंतु 2 चेंडू मध्ये 11 धावा पूर्ण करू शकले नाहीत आणि इथं मात्र पराभव स्वीकारावा लागतोय साई तेज वॉरियर संघाला. निश्चितच साई तेज वॉरियर संघाने चांगली झुंज दिली होती. रत्नाकर म्हणा, जयेश म्हणा, केदार खरोखरच उत्तुंग असे षटकार बघायला मिळाले. परंतु गांजेश्वरी इंडियन संघाने शेवटच्या चेंडू पर्यंत सामना सोडला नव्हता आणि याचच प्रत्यय आपल्याला मैदानात दिसला. गांजेश्वरी इंडियन संघाने या सामन्यावर आपलं नाव कोरलं आणि निश्चितच सामना आपल्या बाजूने घेऊन साई तेज वॉरियर संघाला इथं मात्र धूळ चारण्यात यश मिळतंय गांजेश्वरी इंडियन संघाला.